नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे GK24 या मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नगर परिषद भरती 2023 साठी आवश्यक असणारे म्हणजेच जर तुमच्या यादीमध्ये नाव आलं तर तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी सादर करावे लागतील याची माहिती ऑफिशियल नोटिफिकेशननुसार पाहणार आहोत। चला तर मग वेळ न गमावता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तर पहा मित्रों, यामध्ये सर्वात महत्त्वाची सूचना ही नोटिफिकेशनमध्येच दिलेली आहे। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अंतिम निवड यादीतील पात्र उमेदवारांनी सादर केलेल्या विविध प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रती मूळ प्रमाणपत्राच्या आधारे कागदपत्रे तपासणीवेळी तपासण्यात येतील। म्हणजे पहा, कागदपत्राची जेव्हा तपासणी होईल किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ज्यावेळेस तुमचं होईल तर त्या ठिकाणी मूळ प्रमाणपत्र आहेत आणि त्यानंतर साक्षांकित प्रती आहेत, या दोघांची तपासणी केल्या जाणार आहे। त्यानंतर पहा, सदर प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रती मूळ प्रमाणपत्राच्या आधारे कागदपत्र तपासणीच्या वेळी उपलब्ध करून देणे बंधनकारक राहणार आहे। म्हणजे उमेदवारांना या ठिकाणी कंपल्सरी करण्यात आलेला आहे, तुम्हाला जे मूळ डॉक्युमेंट्स आहेत ते त्या ठिकाणी सादर करावे लागतील आणि साक्षांकित प्रतीच्या आधारे ते तपासण्यात येतील। त्यानंतर पहा, मूळ प्रमाणपत्राच्या आधारे कागदपत्र तपासणीच्या वेळी बंधनकारक राहणार आहे आणि त्यानंतर त्यामधील प्रमाणपत्रे खोटी किंवा चुकीची आढळल्यास संबंधित उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल। तर पहा मित्रांनो, त्यामध्ये तुमची प्रमाणपत्रे जी आहे ती खोटी किंवा चुकीची जर आढळली तर त्या ठिकाणीच तुम्हाला अपात्र करण्यात येईल। तर पहा, ही होती सूचना। यानंतर आपण कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत किंवा ती लिस्ट कोणकोणत्या डॉक्युमेंटची आहे ती सविस्तर पाहूया। तर त्यामध्ये पहा, सर्वात प्रथम आहे आपला अर्जातील नावाचा पुरावा म्हणजेच SSC अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता। म्हणजे अर्जातील तुमचं जे नाव आहे त्या नावाचा पुरावा तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। ते आपल्या मार्कशीटवर ऑलरेडी असते आणि आपण ते अपलोडसुद्धा केलेलं आहे। त्यानंतर पहा, दुसऱ्या क्रमांकाचा आहे वयाचा पुरावा। म्हणजे तुमचं वय किती आहे, म्हणजे डेट ऑफ बर्थचा या ठिकाणी पुरावा मागितलेला आहे। तुम्ही तुमची TC वगैरे सुद्धा सादर करू शकता। त्यानंतर पहा, तिसऱ्या क्रमांकाचं डॉक्युमेंट्स आहे शैक्षणिक अर्हता इत्यादींचा पुरावा। म्हणजे तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केलेला असेल नगर परिषद भरतीमध्ये त्या पदासंदर्भात तुमच्याकडे शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे आणि जी पात्रता आहे त्या संदर्भातील तुम्हाला शैक्षणिक अर्हतेचा पुरावा त्या ठिकाणी द्यावा लागेल। त्यानंतर पहा, चौथ्या क्रमांकाचं डॉक्युमेंट्स आहे सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा। म्हणजे जर तुम्ही मागासवर्गीय असाल तर त्यामध्ये तुमचा कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। त्यानंतर पहा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याबाबतचा पुरावा। म्हणजे जर तुम्ही EWS या कॅटेगरीतून अर्ज केलेला असेल तर EWS प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। त्यानंतर पहा, सहाव्या क्रमांकाचा आहे अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र। म्हणजे पहा, ज्या उमेदवारांना नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र आवश्यक आहे, SC ST इतर कॅटेगरीचं जर तुम्हाला SC ST सोडून इतर कॅटेगरीसाठी काही कॅटेगरींना नॉन क्रिमिलियरची अट त्या ठिकाणी घालण्यात आलेली आहे। तुमच्याकडं नॉन क्रिमिलियर जे आहे ते अर्ज सादर करण्याची जी अंतिम दिनांक होती त्या अगोदरचं असणं आवश्यक आहे। त्यानंतर पहा, सातव्या क्रमांकाचं डॉक्युमेंट आहे पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा। म्हणजे जर तुम्ही कॅटेगरीमध्ये येत असाल दिव्यांगच्या तर तुमच्याकडे त्याचं सर्टिफिकेट असणं सुद्धा आवश्यक आहे। पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा। त्यानंतर खेळाडू आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा, अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, प्रकल्पग्रस्त जर असाल तर त्या संदर्भातील पुरावा, त्यानंतर भूकंपग्रस्त जर असले तर त्या संदर्भात, अंशकालीन पदवीधर जर कर्मचारी जर तुम्ही असले तर त्या संदर्भातला पुरावा, त्यानंतर अराखीव महिला, मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, त्यानंतर अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र गरजेचं आहे। म्हणजेच तुमचं डोमेसाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। तुम्ही जर मागासवर्गीय असो, अराखीव असो, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असो, खेळाडू असो, तुमच्याकडं डोमेसाईल जे आहे म्हणजे अधिवासाचं जे प्रमाणपत्र आहे ते कंपल्सरी या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। त्यानंतर पहा, 15व्या क्रमांकाचा आहे SSC नावात बदल झाल्याचा पुरावा। म्हणजे जर तुमच्या नावात बदल झालेला असेल तर त्या संदर्भात पुरावा या ठिकाणी सादर करावा लागेल। त्यानंतर पहा, 16व्या क्रमांकाचा आहे मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा। ते तर मराठी विषय आपला 10वीमध्येच असतो, त्याच्यानं तुम्ही ते मार्कशीट वगैरे जर लावलेली असेल तर त्यावर त्याचा उल्लेख दिसेल। त्यानंतर पहा, 17 आहे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र। त्यानंतर 18वा आहे विहित नमुन्यातील अनुभव प्रमाणपत्र। म्हणजे जर तुम्ही अनुभव वगैरे जर अगोदर मेन्शन केलेला असेल तर त्या संदर्भातील अनुभवाचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक। तर पहा मित्रो, ही होती लिस्ट। यामध्ये तुम्हाला हे डॉक्युमेंट त्या ठिकाणी तुमचे जे आहेत, तुम्ही ज्या कॅटेगरीतून अर्ज केलेला असेल किंवा ज्या प्रवर्गातून तुम्ही फॉर्म भरलेला असेल ते या ठिकाणी तुम्हाला सादर करावे लागतील आणि अशी लिस्ट ऑफिशियल नोटिफिकेशननुसार आपण पाहिलेली आहे। हेच डॉक्युमेंट त्या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। धन्यवाद।